मग सरळ तर काही लढता येत नाही. मग काय करायचं? मुंबई महापालिका विसर्जित करून ठेवले आणि त्यांच्या कारभाऱ्यांच्या हातून सगळं ओरबाडणं सुरू आहे. मग मुंबईची एक ब्ल्यू प्रिंट ही नीती आयोगाच्या माध्यमातून तयार केली की ज्याच्यामध्ये मुंबई महापालिकेचं महत्व पूर्ण मारूनच टाकलेलं आहे. नंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि MMRDA यांच्यात एक MOU सुद्धा 2 महिन्यापूर्वी झालेला आहे. हे संकट किती मोठे आहे ते बघा. म्हणजे आपण जर का नुसतं कटेंगे बटेंगे फटेंगे हे ह्याच्यामध्ये राहिलो, मी देवेंद्र फडणवीस आणि सगळ्यांना सांगतोय की तुमचं बटेंगे फटेंगे सोडा, पण मुंबईवरती घाला घातलात तर हम आपको काटेंगे, जरूर काटेंगे. कसल्या गोष्टी करताय? कोणाला शिकताय? आणि जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरती बोला ना. आम्ही मुद्द्यावरती बोलतो, तुम्ही मुद्द्यावरती बोला. बटेंगे तो कटेंगे. अरे मी मुख्यमंत्री असताना एक सुद्धा अशी हिंमत कोणाची झाली नव्हती, एक सुद्धा होऊ दिलं नव्हतं. सगळेच जण सुरक्षित होते. आणि आता जर का मोदी तिकडे असून जर यांना अनसेफ वाटत असेल तर मोदीजी पहिला प्रथम आपण राजीनामा द्या आणि पाहिजे तर शिवसेनेत नाही घेणार, पण शिवसेना कसं काम करते ते तुम्ही बघा. कुठे तुम्ही नेताय? जसं 14 साली त्यांनी सांगितलं होतं की कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र माझा, तीच परिस्थिती आज की महाराष्ट्र कोणत्या दिशेला नेऊन ठेवलाय. संस्कार असतील, संस्कृती असेल, भाषा असेल, हे कुठेतरी म्हणजे काळोखामध्ये नेऊन टाकायचं आणि आपल्याला बिथरून टाकून यांच्या पोळ्या भाजायच्या. म्हणजे मी जे काय अनेकदा बोलतो ना की हिंदुत्वात फरक, तो हाच आहे की आपलं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं आणि त्यांचं हिंदुत्व हे घरांच्या होळ्या पेटवणारं हिंदुत्व आहे. म्हणजे असा नतद्रष्ट विचार आहे की लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती यांच्या पोळ्या भाजायच्या आणि वर सांगायचं 35 पोळ्या खाल्ल्या बरे. अरे पण लोकांची घरं जळली त्याचं काय? घरं जळतायत, घरं जळू दे, पण आमच्या मात्र राजकीय पोळ्या भाजल्या गेल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मध्ये लोकसभेच्या वेळेला जो त्यांनी एक फटका पडल्यानंतर प्रचार केला, महाविकास आघाडी म्हणून आपण पूर्ण देशभर एक प्रचार केला, रान उठवलं आणि ते खरं होतं. आपण नव्हतं नुसतं बोललो, तर भारतीय जनता पक्षाचेच खासदार आणि काही माजी मंत्री बोलले होते की आम्हाला 400 पार का पाहिजेत, कारण आम्हाला देशाचं संविधान बदलायचंय.